श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शनिवार आणि दिनांक आहे 16 मे 2026 आणि या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या. ज्या वेळेस शनिवारच्या दिवशी अमावस्या येते त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. ज्या वेळेस अमावस्या ही शनिवारच्या दिवशी येते आणि त्यावेळेस तिचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलं जातं. शनी अमावस्या ही पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या हा दिवस जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारे देव मानले जातात. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शनिवारच्या दिवशी येणारी शनी अमावस्या ही खूप फलदायी ठरते आणि म्हणूनच शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करणं, दान करणं, सेवा करणं हे अतिशय फलदायी मानलं जातं. त्याचबरोबर योगायोगाने ही अमावस्या शनिवारच्या दिवशी आलेली आहे. त्याचबरोबर शनी जयंती देखील या दिवशी आलेली आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस मानला जातो. तर पहा, या शनी अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो शनिवारी पहाटे 5:11 होणार आहे आणि या अमावस्येची जी समाप्ती आहे तर ती 17 मे रोजी पहाटे 1 वाजता समाप्त होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शनी जयंती देखील साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, परंतु प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, ही शनी अमावस्या जी आहे तर ती पूजा, दान, धर्म यासाठी खूप विशेष मानली जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. जी व्यक्ती पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करते त्या व्यक्तीच्या जे पितृदोष आहे तो दूर होऊन जातो. आता ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शनीची 7:30 चालू आहे त्यासाठी हा जो दिवस आहे ना शनी अमावस्येचा, त्याचबरोबर शनी जयंती देखील आहे, खूप विशेष मानला जातो. आणि जर आपण या शनी अमावस्येच्या दिवशी जे काही पूजा करतो, जे काही उपाय करतो ते अत्यंत फलदायी ठरतात आणि शनीचा जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होतो. त्याचबरोबर शनी अमावस्या ही पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी पूर्वजांसाठी दान, तर्पण, त्याचबरोबर श्राद्ध, पिंडदान यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि यामुळे आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष असे प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा उपाय मी सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू, हा उपाय सांगणार आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, हा उपाय केल्याने मुलांना सोन्याचे दिवस येतील. म्हणजे मुलांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. अभ्यासात, नोकरीत मुलांचं भरभरून यश मुलांना मिळेल, यासाठी हा उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू उतरून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून शनिदेवांची कृपा ही तुमच्या घरावर, परिवारावर अत्यंत प्रभावी ठरेल. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनी अमावस्येला करायचा आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ही एक वस्तू मुलांवरून उतरवून टाकायची आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अगदी सकाळीच करता आला तर नक्कीच करा, कारण उतारा हा दुपारच्या वेळेमध्ये केला जात नाही, तो सकाळच्या वेळेमध्येच केला जातो. तुम्हाला जेवढा शक्य होईल लवकर करण्याचा तेवढं करण्याचा प्रयत्न करा. 12च्या आतच तुम्हाला हा उतारा जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे.
आता आपली मुलं ही कितीही लहानातील लहान असू द्या किंवा कितीही मोठी असू द्या, अगदी लग्न झालेली जरी तुमची मुलं असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. तर पहा, प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि त्यासाठी ते खूप कष्ट आणि मेहनत देखील करत असतात. आपल्या मुलांचे भवितव्य चांगले घडावे, त्यांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती व्हावी, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढं जावं, त्यांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि त्याच परीने ते कष्ट देखील करत असतात. आणि मुलांना कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी ते नेहमी धडपडत असतात. म्हणून शनी अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी हा जो उपाय आहे ना तो अतिशय प्रभावशाली ठरतो. कोणताही उपाय तुम्ही जरी नाही केला तरी चालेल, पण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांवरून हा एक उतारा अवश्य करा. जर तुमची ही मुलं अभ्यास करत नसतील किंवा अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा ते भरपूर प्रयत्न करतात परंतु त्यांना नेहमी अपयशच येत असेल, तर तुम्ही नक्कीच मुलांना अभ्यास तर करायला लावायचा आहेच, त्याचबरोबर अशा काही प्रभावी उपाय तुम्हाला अशा विशिष्ट तिथींना करायचे असतात, जेणेकरून मुलांची जे काही अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहण्यासाठी किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये वाढ होण्यासाठी हा उपाय जो आहेत ना ते खूप महत्त्वाचे ठरले जातात. आणि ज्यावेळेस आपल्या मुलांच्या जे काही कष्ट आहे त्या कष्टाबरोबरच जर आपण नशिबाची साथ जर त्यांना भेटली तर त्यांची प्रगती होण्यापासून कुणीच थांबू शकत नाही. तसेच तुमची मुलं ही नोकरीला लागलेली आहेत, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळण्यासाठी, त्यांचं यश हे भरभरून वाढण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की मुलं हे भरपूर कष्ट करतात, मेहनत करतात, परंतु त्यांच्या कष्टाला, मेहनतीला त्यांना जे काही यश आहे तर ते ज्या कष्टा मेहनतीनुसार मिळत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना खूप बाहेरची नजर लागली जाते आणि अशा वेळेस मुलांची प्रगती होणं थांबते. तर पहा, नजरबाधा ही फक्त बाहेरच्या व्यक्तींकडून लागते असं अजिबात नाही, बाहेरच्या व्यक्तींकडून सुद्धा लागते, परंतु कधी कधी नजरबाधा ही आपल्या घरात सुद्धा लागू शकते. आपल्या घरातील व्यक्ती म्हणजे मेन गोष्ट आई वडील असतात, तर आई वडील हे मुलांचं भरपूर असं कौतुक करतात, तर मग त्यामुळे सुद्धा मुलांना नजर ही लागली जाते आणि त्यामुळे मुलांची कुठेतरी प्रगती ही थांबली जाते. त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आता तुमची मुलं ही जर लहान असतील तर ते चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील तर किंवा भरपूर वेळा आजारी पडत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तर पहा, हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला कसा करायचा आहे ते आता मी सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी म्हणजेच उद्या लवकर उठायचं आहे शनी अमावस्येला आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे खडे मीठ. त्याचबरोबर काळे तीळ देखील तुम्हाला मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. मुलांच्या आणि त्याचबरोबर मोठ्यांच्या सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या अंगामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जे काही आळस आहे तर तो निघून जाईल आणि तुमची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला पूर्ण दिवस हा अतिशय चांगला जाईल. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून मुलांना अंघोळ घालायची आहे, स्वतः देखील करायची आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत तर तुमच्या घरामध्ये जर एक मुलगा असेल तर एका मुलासाठी जेवढा तांदूळ लागेल तेवढाच भात, उतार्यासाठी लागेल तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला 2 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि तो शिजवायचा आहे आणि 1-1 वाटी भरेल असा भात तुम्हाला शिजवायचा आहे. तो भात शिजवताना त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे घालायचं नाही. तो भात तुम्हाला आळणी शिजवायचा आहे आणि जेवढा उपायासाठी लागणार आहे तेवढा शिजवायचा आहे. जर तुमच्याकडून जास्त भात शिजला गेला असेल, उरलेला असेल, तो कुणालाही खायला द्यायचा नाही. तो भात पूर्णची पूर्ण तुम्हाला त्या उपायासाठी वापरायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर हा भात शिजवलेला तुम्हाला एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या वहीच्या पुस्त्यावरती किंवा पानावरती घ्यायचा आहे किंवा एखाद्या ताटात घेतला, प्लेटमध्ये घेतला तरी चालेल. तर तो भात तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे. मुलांना पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे. मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तो 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे.
तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 7 वेळा तुम्हाला हा भात मुलांवरून उतरवायचा आहे आणि नंतर तुम्हाला तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. घराच्या बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. आता जिथे पक्षी येतील अशा ठिकाणी ठेवायचा आहे, कुत्रे खाऊन जातील अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे किंवा तुमच्या टेरेसवर पशुपक्षी येत असतील तर तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे, जेणेकरून पशुपक्षी येऊन तो भात खाऊन जातील. अशा पद्धतीने हा अत्यंत साधा सोपा आणि अगदी सरळ उपाय तुम्हाला हा उद्या 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. आता पहा, तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात हा घ्यायचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या वाट्यांमध्ये घ्यायचा आहे. एकत्र भात शिजवायचा आहे, परंतु तो वेगवेगळ्या भांड्यांमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. एका मुलावरून उतरवलेला भात दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही, कारण तो उतारा आहे. एकाची नकारात्मकता दुसऱ्याला जाऊ नये, त्यामुळे एकावरून उतरवलेला भात हा डायरेक्ट बाहेर नेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या मुलांवरून दुसरा वाटीमध्ये भात घेतलेला आहे तो उतरवायचा आहे आणि तो पण अशा पद्धतीने बाहेर तुम्हाला कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे. तर पहा, तुम्ही हा जो उपाय आहे तर तो जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर कसा करताल, तर तुमच्या मुलांचे फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्ही अशा पद्धतीने जो भात आहे तो उतरवायचा आहे आणि सांगितल्या पद्धतीने करायचा आहे. परंतु आता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तर संध्याकाळी तुमच्या मुलांवरून तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, देठ असणाऱ्या, थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि ह्या 2 वस्तू मुलांवरून तुम्हाला संध्याकाळी 6 ते 12 या वेळेमध्ये उतरवून टाकायच्या आहेत. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या 2 वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. पहा, ही अमावस्या शनी अमावस्या आहे, त्यामुळे ह्या दिवशी हा उपाय आपण करायचाच आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला जर तुमच्या आसपास जागा नसेल ह्या मिरच्या किंवा मीठ जे आहे ते फेकून द्यायला, तुम्हाला काय करायचं आहे, त्या 4-5 कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या तुम्हाला जाळून टाकायचं आहे. एका भांड्यामध्ये घ्यायचं, त्या वस्तू टाकायच्या आणि कापूर जो आहे तो टाकायचा आहे आणि ते जाळून द्यायचं आहे. किंवा मग तुम्ही गावाकडे राहत असाल तर चुलीमध्ये जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. यामुळे सुद्धा मुलांची भरपूर अशी प्रगती व्हायला सुरुवात होते. मुलांची जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, ती सुद्धा निघून जाते आणि मुलांची भरभरून प्रगती होते. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ.